हजारो संख्येने भाविक या उज्जैन यात्रेमध्ये सहभागी झाले आहे। तुम्ही या उज्जैन यात्रेमध्ये सहभागी आहात, तर काय वाटतंय या उज्जैन मध्ये येऊन? उज्जैन मध्ये येऊन एकदम चांगलं वाटतंय। ज्योतिताईंनी योग्य प्रकारचं नियोजन केलं। ज्याप्रमाणे आपल्या घरचे जे सदस्य असतात त्याप्रमाणे प्रत्येक यात्रेकरूची काळजी घेतली। नियोजनचं म्हणजे आम्ही निघाल्यापासून इथपर्यंत त्यांचं नियोजनच अशा पद्धतीत होतं की कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला। प्रत्येक वस्तू खाण्याची असो पिण्याच्या पाण्याची असो सर्व यात्रेकरूंना जागेवरती पोहोच केल्या आणि सर्व व्यवस्थित नियोजन केलं त्यांनी। आता निवडणुका आहेत पुढच्या महिन्यामध्ये, तर कोणाचा पारडं जड राहील असं वाटतं? तर ज्योतिताईंचं पारडं जड राहील, कारण मानसिंग भैया हा माणूस प्रत्येक माणसाच्या काळजात जाऊन काम करणारा माणूस आहे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात त्यांना कळलं की तो प्रत्येकाच्या सुखदुःखात येणारा एक प्रकारचा आमचा एक आवडता नेता आहे। आवडता नेता आहे, तर 100% ज्योतिताई विजय होईल। ज्योतिताई 100% म्हणण्यापेक्षा 101% ज्योतिताईच निवडून येणार हा विश्वास आपल्या नागरिकांमध्ये दिसत आहे। काय वाटतं इथे उज्जैनला येऊन कसं वाटतं? खूप छान वाटतंय। जे भैयांनी जे नियोजन केले आयोजन केले हे खूप छान आहे। असे नियोजन आम्ही इथून पाठीमागे पाहिले नाही। या उज्जैनला येऊन आम्ही सर्वजण खूप आनंदी झालो आहोत आणि महाकालचरणी प्रार्थना केली की ज्योतिताईंना भरपूर अशा मतांनी निवडून येऊन असं महाकालचरणी आम्ही प्रार्थना केली आहे। आणि आज जनतेचा पाठिंबा हा त्यांच्या मागे 100% पाठिंबा राहील।